नमस्कार. इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना आपली वाक्य अजून प्रभावी आणि आकर्षक कशी बनवता येतील याचं उत्तर आहे ॲडजेक्टिव्हज म्हणजेच विशेषणं. तर आज आपण इंग्रजी व्याकरणातला हाच महत्त्वाचा भाग सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. विशेषण म्हणजे काय इथपासून सुरुवात करून आपण त्याचे प्रकार, ते कसे बनवायचे, वाक्यात कुठे वापरायचे, तुलना कशी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून कोणत्या चुका होतात हे सगळं टप्प्याटप्प्याने पाहूया. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया. विशेषण म्हणजे नेमकं काय आणि वाक्यामध्ये याचं काम तरी काय असतं, आधी हेच समजून घेऊया. ओके, तर ही झाली एकदम पुस्तकी व्याख्या की असा शब्द जो नाम किंवा सर्वनामाचं वर्णन करतो, पण इतकं अवघड लक्षात ठेवायची गरज नाही. सोप्या भाषेत ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर वाक्याला सजवणारे शब्द. ते आपल्या वाक्यात अधिक रंग भरतात, अधिक माहिती देतात, अधिक स्पष्टता आणतात. अगदी एखाद्या साध्या चित्रात रंग भरल्यावर ते जसं जिवंत होतं ना, तसंच काहीसं काम हे ॲडजेक्टिव्हज करतात. आता हे उदाहरण बघा, किती छान आहे. पहिलं वाक्य आहे, तो एका घरात राहतो. साधं वाक्य आहे, पण दुसऱ्या वाक्यात फक्त एक शब्द जोडला, मातीच्या, आणि लगेच आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. घर तर आहे, पण कसलं तर मातीचं. हाच तो फरक आहे जो एक विशेषण घडवून आणतं. बरं, आता विशेषण काय करतं हे तर कळालं, पण तुम्हाला माहीत आहे का की याचे पण वेगवेगळे प्रकार असतात? चला, नेहमीच्या वापरात येणारे काही महत्त्वाचे प्रकार कोणते आहेत ते पाहू. इथे 3 मुख्य प्रकार दिले आहेत. पहिला दर्शक किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, जे हे, ते, ही, ती असं बोट दाखवून सांगतात. दुसरा संख्यावाचक किंवा न्यूमरल ॲडजेक्टिव्ह, जे सरळ सरळ संख्या सांगतात, 5, 10, पहिला, दुसरा वगैरे. आणि तिसरा आहे जोरदार म्हणजे एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ह, जे नामावर अधिक जोर देण्यासाठी वापरले जातात. पुढे उदाहरणावरून हे अजून स्पष्ट होईल. चला, एक छोटासा प्रश्न पाहू. वाक्य आहे, दोज रॅस्कल्स मस्ट बी पनिश्ड, म्हणजे त्या बदमाश लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. इथे दोज या शब्दावर लक्ष द्या. तो काय करतोय? तो एका विशिष्ट गटाकडे निर्देश करतोय, बरोबर? अगदी बरोबर. हे आहे दर्शक विशेषण म्हणजेच डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. कारण दोज हा शब्द आपल्याला नक्की सांगतोय की आपण कोणत्या बदमाशांबद्दल बोलतोय, ते दुसरे कोणी नाही. त्यामुळे वाक्याला एक प्रकारची अचूकता येते. चला, आता जरा पुढे जाऊया. इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यासाठी ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे इतर शब्दांपासून विशेषण बनवणे. हे सहसा शब्दाला एखादा प्रत्यय म्हणजे सफिक्स जोडून केलं जातं. ही प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. इथे बघा, आपण ओकेजन हे नाम घेतलं ज्याचा अर्थ प्रसंग आहे. त्याला फक्त अल हा प्रत्यय जोडला आणि तयार झालं ओकेजनल हे विशेषण, ज्याचा अर्थ आहे प्रासंगिक किंवा कधीतरी घडणारं. सोपं आहे ना? या तक्त्यामध्ये काही अजून उदाहरणं आहेत. बघा, टायर म्हणजे थकवा, त्याला लेस लावलं की झालं टायरलेस म्हणजे अथक. सिक म्हणजे आजार, त्याला लाय लावलं की सिकली म्हणजे आजारी. 3 पासून 3फोल्ड म्हणजे तिप्पट, आणि मूव्ह पासून मूवेबल म्हणजे हलवता येण्यासारखं. साधारणपणे विशेषण कुठे येतं तर नामाच्या आधी. हा सरळ नियम आहे. पण या नियमाला एक छोटासा आणि इंटरेस्टिंग अपवाद आहे. चला तो पाहूया. बघा, आपण नेहमी अ लार्ज हाऊस किंवा अ ब्युटिफुल गर्ल असं म्हणतो, म्हणजे विशेषण आधी आणि नाम नंतर. पण जेव्हा वाक्यात समथिंग, एनिथिंग किंवा नथिंग सारखे शब्द येतात ना, तेव्हा नियम थोडा बदलतो. तेव्हा विशेषण त्यांच्या नंतर येतं. जसं की समथिंग लार्जर. यालाच इंग्रजी व्याकरणात पोस्ट पॉझिटिव्ह स्थान असं म्हणतात. हा विभाग तर परीक्षांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. विशेषणांचा वापर करून 2 गोष्टींमध्ये तुलना कशी करायची हे आपण इथे शिकणार आहोत. चला तर एक सामान्य प्रश्न पाहूया जिथे खूप जण चुकतात. 2 वाक्य दिली आहेत, यातलं कोणतं बरोबर आहे? सुपिरियर दॅन की सुपिरियर टू? जरा विचार करा. तर बरोबर उत्तर आहे बी, सुपिरियर टू. आता इथेच खरी गंमत आहे. आपल्याला वाटतं की तुलना करायची म्हणजे नेहमी थॅन वापरायचं, पण तसं नाहीये. काही ॲडजेक्टिव्हज थोडे वेगळे असतात. त्यांचे स्वतःचे खास नियम आहेत आणि तेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हाच तो नियम आहे. जे शब्द ओआरने संपतात, जसे की सुपिरियर, इन्फेरियर, सिनियर, ज्युनियर, यांच्यासोबत तुलना करताना थॅन कधीच वापरायचं नाही. त्यांच्यासोबत नेहमी टू वापरायचं. हा नियम अगदी पाठ करून ठेवा. चला, आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. इथे आपण विशेषणं वापरताना होणाऱ्या काही सामान्य चुका पाहणार आहोत, जेणेकरून ते आपण टाळू शकू.
सम आणि एनी कधी वापरायचं हा एक नेहमीचा गोंधळ असतो. नियम सोपा आहे. सकारात्मक वाक्य किंवा विनंती करताना सम वापरायचं, जसं की कुड यू लेंड मी सम मनी, आणि प्रश्न विचारताना किंवा नकारात्मक वाक्यात एनी वापरायचं, जसं की इज देअर एनी वॉटर इन द टँक. आणि हा एक दुसरा महत्वाचा फरक आहे फ्यू आणि अ फ्यू मधला. फ्यूचा अर्थ नकारात्मक आहे, म्हणजे जवळजवळ कोणीच नाही, जसं की देर वर फ्यू स्टुडंट्स, म्हणजे इतके कमी विद्यार्थी होते की लेक्चर रद्द करावं लागलं. याउलट अ फ्यू म्हणजे थोडेफार आहेत, हा एक सकारात्मक अर्थ आहे, जसं की अ फ्यू स्टुडंट्स पास द टेस्ट. चला तर मग पटकन एक उजळणी करूया जे काही आपण आज शिकलो त्यावर. सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे. 1. ॲडजेक्टिव्हज नामांबद्दल अधिक माहिती देतात, जसं मातीचं घर. 2. सुपिरियर, सिनियर, ज्युनियर यांसारख्या शब्दांसोबत तुलना करताना थॅन नाही तर टू वापरायचं. 3. प्रश्न विचारताना किंवा नकारात्मक वाक्यात एनी आणि साध्या वाक्यात सम. 4. फ्यू म्हणजे जवळजवळ काहीच नाही आणि अ फ्यू म्हणजे थोडे आहेत. आणि हो, एल, लेस, एबल असे प्रत्यय लावून नवीन ॲडजेक्टिव्हज बनवता येतात. हे मुद्दे एकदम पक्के लक्षात ठेवा, परीक्षेच्या वेळी खूप कामी येतील. तर मग आता हे सगळे नियम आपल्याला माहिती आहेत, पण शेवटी एक विचार करूया. विशेषणांची खरी ताकद फक्त परीक्षा पास होण्यापुरती नाहीये, तर आपल्या मनातल्या कल्पना, आपले विचार अधिक स्पष्टपणे, अधिक प्रभावीपणे आणि अधिक सुंदरपणे मांडण्यात आहे. तर मग आजपासूनच आपल्या इंग्रजी बोलण्यात आणि लिहिण्यात या शब्दांचा जास्तीत जास्त वापर करायला सुरुवात करूया.